नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण वाळवण्याच्या पदार्थामधील अत्यंत साधी सोपी रेसिपी करणार आहोत. तर आज आपण तांदळाच्या पिठापासून तांदळाचे पळीपापड करणार आहोत. हे पळीपापड करायला जितके सोपे असतात तितके खायला एकदम चविष्ट लागतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपल्याला इथे 1 वाटी तांदळाचं पीठ लागणार आहे. इथे मी रेशनचे तांदूळ स्वच्छ धुवून थोड्या वेळासाठी सुकवून नंतर आटा चक्कीमधून बारीक वाटून आणलेले आहे. तेच तांदळाचं पीठ इथं मी वापरलेलं आहे. कुठल्याही एका भांड्याने आपल्याला हे तांदळाचं पीठ मोजून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालून घेऊया. त्यानंतर विकच्या साह्याने हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर परत अजून 1 वाटी पाणी यामध्ये घालून घेऊया. एकसाथ 2 वाट्या एकदम पाणी ओतलं तर या पिठामध्ये गुठळ्या होऊ शकतात. त्यामुळे 1-1 वाटी करून अशा 2 वेळेस 2 वाट्या यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तसेच या पिठाच्या पूर्णपणे गुठळ्या मोडून घेतल्यानंतर ज्या कढईमध्ये आपण मिश्रण शिजवणार आहोत त्या कढईमध्ये 7 वाट्या पाणी घालून घेऊया. मगाशी 2 व आता 7 म्हणजे एकूण 9 वाट्या पाणी आपल्याला या पळीपापडांसाठी लागणार आहे. आता ही कढई गॅसवरती ठेवून या पाण्याला एक उकळी आल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया व अगदी पाव चमच्यापेक्षा सुद्धा कमी पापड खार घालून घेऊया. इतकं पाणी वापरल्यानंतर या पिठापासून तयार होणारे पापड एकदम कागदासारखे तयार होतात. तुम्हाला थोडंसं जाडसर असे पापड हवे असेल तर 1 वाटी पाणी कमी केले तरीही चालू शकेल. आता गॅसची फ्लेम एकदम बारीक करून थोडं करून हे मिश्रण यामध्ये ओतून घेऊया. यामध्ये अजिबातही गुठळ्या होऊ नयेत म्हणून एकदम बारीक धार लावायची आहे व दुसऱ्या हाताने मिश्रण एकसारखं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये अजिबातही गाठी होणार नाहीत. हे मिश्रण आता एकदम पाण्यासारखं पातळ जरी वाटत असेल तरी ते नंतर बरंचसं घट्टसर असं होतं. आता यावरती झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटांसाठी एकदम मंद आचेवरती हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. या 7 ते 8 मिनिटाच्या आधीमध्ये सुद्धा प्रत्येक 2 मिनिटांनंतर मिश्रण चांगलं वरखाली करून घ्यायचं आहे जेणेकरून ते कढईला अजिबातही चिकटणार नाही किंवा करपणार नाही. इथे या मिश्रणाला तर चांगली चकाकी आलेली आहे, परंतु पापडाचं मिश्रण कसं शिजलं आहे ते चेक करण्यासाठी इथे एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे. या मिश्रणातील 1 थेंब यामध्ये ओतून घेतल्यानंतर ते थेंब अजिबातही विरघळत नाही, म्हणजेच आपलं मिश्रण चांगलं शिजलेलं आहे. आता सर्वात शेवटी यामध्ये अर्धा चमचा जिरे व 1 चमचा पांढरे तीळ घालून घेऊया. जिरे कधीही कुठल्याही पापडामध्ये अगदी शेवटी घालायचं आहे, नाहीतर पापडांचा रंग बदलू शकतो. आता लगेचच पापड घालायला घेऊया. त्यासाठी इथे एक पॉलिथिनची शीट अंथरलेली आहे. यावरती थोडं मिश्रण सोडून अगदी थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळही आपल्याला हे पापड करायचे नाहीत, कारण की पापड सुकल्यानंतर खूप जास्त पातळ होतात. तुम्हाला जर थोडेसे जाडसर असे पापड आवडत असतील तर मिश्रण अशा प्रकारे न हलवता अगदी नुसतंच ओतलं तरीही चालू शकेल. इतर वाळवण्याचे पदार्थ करायला खूप जास्त वेळ लागतो, तसेच गॅसही खूप लागतो, परंतु अशा प्रकारचे पापड करण्यासाठी खूप जास्त गॅसची आपल्याला गरज नसते. कमीत कमी वेळामध्ये भरपूर सारे पापड तयार होतात. आपण थोडेसे रंगबिरंगी पापड करणार असल्यामुळे इथे एका भांड्यामध्ये थोडंसं यातील मिश्रण काढून घेतलेलं आहे. यामध्ये हिरवा रंग घालून घेऊया. रंगबिरंगी पापड करणे अगदीच ऑप्शनल आहे, परंतु लहान मुलांना अशा प्रकारचे रंगबिरंगी पापड खायला खूप आवडतात, तसेच ते दिसायलाही छान दिसतात. वाळवण्याच्या पदार्थामधील बरेचसे पदार्थ हे थोडेसे कडक असतात किंवा चाळवायला अडचण येते, परंतु अशा प्रकारचे पापड जिभेवरती ठेवताच विरघळले जातात. म्हणजेच वयस्कर व्यक्तीसुद्धा अगदी अशा प्रकारचे पापड आवडीनं खातील. तर इथे मी सर्व पापड करून घेतलेले आहेत. फक्त 1 वाटी तांदळाच्या पिठापासून जवळपास 60 पापड तयार झालेले आहेत. हे पापड आपल्याला 2 दिवस चांगलं कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत. पहिल्या दिवशी जरी पापड निघायला अडचण होत असेल तरी पापड कागदापासून वेगळं करायची अजिबातही गडबड करायची नाही. दुसऱ्या दिवशी पापड पूर्णपणे सुकल्यानंतर अगदी अलगद कागदापासून अलग होतात. पहिल्या दिवशीच तुम्ही जर पापड उलटवायची गडबड केली तर पापड तुटू शकतात. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पापड उलटले तरीही चालू शकतात. हे पापड एकदम पातळ असे असल्यामुळे ते आंबट वगैरे अजिबात नाहीत. तर 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये हे पापड चांगले सुकवून घेतलेले आहेत. तर तुम्ही ते पाहू शकता एकदम कागदासारखे पातळ इथे आपले पापड बनलेले आहेत. अशा प्रकारचे रंगबिरंगी पापड रुखवतामध्ये सुद्धा खूप छान दिसतात. तर यातील काही पापड थोडेसे तळून पाहूया. पापड तळण्यासाठी एकदम हलकंसं तेल गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये 1 पापड सोडून घेऊया. तर पापड तेलामध्ये सोडल्या अगदी दुपटी तिपटीने फुललेला आहे. तर इथे काही पापड मी तळून घेतलेले आहेत. एकदम पांढरे शुभ्र असा हा पापड उठलेला आहे. एकदम पातळ असे पापड असल्यामुळे एकदम हलक्या गरम तेलामध्येच पापड तळावे लागतात. तसेच हे पापड अजिबातही तेलकट होत नाही. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे पापड नक्की करून बघा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.